हॅलो गाईज, तर आज मी बनवते पार्थसाठी सेरेलॅक. तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व प्रकारच्या डाळी घेतल्या आहे. तुरीची, हरभऱ्याची, मुगाची, उडदाची आणि तांदूळ घेतले 4 वाट्या. तर हे सगळं मी स्वच्छ धुवून आणि उन्हात सुकवून घेतलंय. तर आता मी याला भाजून घेणार आहे. तर हे सगळे एकदम कढईमध्ये नाही भाजता येणार, तर मी थोडे थोडे करून भाजून घेते. तर इथे मी कमी गॅसवरच भाजत आहे. अशा प्रकारे भाजून घ्यायचे. तर हे बघा, अजून भाजते म्हणजे अजून परफेक्ट प्रमाणात भाजले गेलेलं नाही. तर हे बघा असं चिकटतंय. म्हणजे आई थोडाफार प्रमाणात जर पाण्याचा अंश राहिलेला असला ना तर असं चिकटतं. आणि जेव्हा हे परफेक्ट भाजतं ना तर एकदम सुट्टे सुट्टे होतात तांदूळ. तर अजूनही भाजले. तर त्यामुळे मी बंद केलेलं त्याला सेरेलॅक देणं. आणि वरची चपाती वगैरे, वरण भात असलं मी देत होती जेवण. पण तो खातो आवडीने. आलाय ऐ बाबू, ए बाबडे इकडे बघ. हे बघा, तुम्ही बघू शकता आपली भाजून झालेली आहे डाळ. आणि हे बघा अशी एकदम अशी सुट्टी झालेली आहे. असं हाताला घेतलेलं तर अजिबात चिकटत नाही. एकदम सुट्टी सुट्टी झाली आहे. एक अशी भाजून झालेली आहे आपली डाळ. आणि तर व्यवस्थित भाजली ना त्यात थोडा पण ओलावा जर राहिला नाही तर ती टिकायला जास्त दिवस टिकते. त्यामुळे आणि ते बघू शकता तुम्ही, जिरंही आपलं भाजून झालेलं आहे. तर ते मी आता यात काढून घेते. तर आता जिरे यात काढून घेतलं आहे. आणि आता मी हे चक्कीला बारीक करणार आहे. तर तुम्ही हवं तर मिक्सरलाही फिरवू शकता, पण हे जास्त असल्यामुळे मी आता चक्कीला फिरवून घेत आहे. चक्कीला बारीक करत आहे, दळून घेते. तुम्हाला हवं तसं जाड हवं तर जाड, बारीक हवं तर बारीक करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. तर तुम्ही बघू शकता आपलं सेरेलॅक बनवून तयार आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर हे तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता आणि 3 ते 4 महिने आरामात टिकतं. तर आता मी पार्थसाठी बनवायला घेते. आणि बनवायची रेसिपी पण अगदी सोपी आहे. मी म्हणजे काही जण त्याला फोडणी वगैरे पण देते, पण मी जिरं वगैरे सगळं यातच बारीक केलं. त्यामुळे मी त्यात पाणी उकळत ठेवते. आणि पाणी उकळलं का पीठ बघू शकता तुम्ही, पाणी उकळलेलं आहे. 1.5 चमचा पीठ कालवून घेतलं आहे वाटीमध्ये. आता मी ते त्यात टाकणार आहे. तर टाकल्यानंतर चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाही. आणि यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. तर 4 ते 5 मिनिटं शिजवून झाल्यानंतर डिशमध्ये काढून घ्यायचं आणि त्यावर थोडं तूप टाकून आपल्या बाळाला सर्व करायचं, खाऊ घालायचं. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.